गुरुचा खरा अर्थ व्यापकता आहे, जो उदात्त अंतकरणाचा आहे, सर्वांप्रती समभाव ठेवणारा आहे, सर्वांच्या कल्याणाची तितकी व्यापक उदात्त अपेक्षा ठेवणारा आहे, त्यासाठी कार्य करणारा असा जो आहे, असा अधिकार संपन्न व्यक्ती म्हणजे गुरु. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या गुरुनं उपदेश करत असताना ज्याप्रमाणे जो मेघ सगळीकडे समान पाऊस देतो, त्या जलाचा सर्वत्र समान अभिषेक करतो, कुठलाही भेदभाव न करता समदृष्टीनं वागतो, अगदी तशाच पद्धतीचं उपदेश, तशा पद्धतीचं जीवन त्या गुरूंचं असतं. आणि जर गुरुनं विशेष शिष्यापुरताच त्याचा उपदेश मर्यादित जर ठेवला तर विचार करा, गुरु श्रेष्ठ आहे, परंतु त्याचं श्रेष्ठत्व व्यापकत्व जपणारा जो काही शिष्य आहे, तर त्याच्या ठिकाणी ते व्यापकत्व आलेलं आहे का? आणि जर तो शिष्य गुरुप्रती प्रामाणिक राहिला नाही, त्या गुरुच्या परंपरेशी एकनिष्ठ राहिला नाही, तर गुरुची आयुष्यभराची साधना लिमिटेड राहते, परिणामी ती बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर गुरु अशा पद्धतीचा जर विचार करत असेल तर नक्की कुठंतरी त्या गुरुमध्ये सुद्धा उणीव आहे, किंवा त्याचा त्या कृतीचा त्या गुरुला झालेला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आयुष्यभराची जी साधना आहे, ज्ञान तपश्चर्या आहे, ती जर टिकून ठेवायची जर असेल तर ती संपूर्ण जगाला समान बुद्धीने द्यावी, त्याचं विकेंद्रीकरण करणं खूप महत्वाचं आहे. या संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धम्म आणि वारकरी संप्रदाय या दोघांचे अस्तित्व या विश्वामध्ये सगळ्यात जास्त आक्रमण झालेली आहेत, तर ती बौद्ध धम्म आणि या वारकरी संतांच्या कारकिर्दीमध्ये. तेव्हा या दोघांचंही अस्तित्व जे काही टिकून राहिलं ते फक्त त्यांनी केलेलं विकेंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरणाचं धोरण आणि त्या विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार त्यांनी केलेला व्यापक प्रचार प्रसार हा मार्ग त्यांनी स्वीकारल्यामुळे आजही बुद्ध शिकन मूर्ती ज्या फोडलेल्या आहेत त्या तथागत गौतम बुद्धांच्या फोडलेल्या आहेत. सर्वाधिक हानी जी झालेली आहे ती बौद्ध धम्माला झालेली आहे. आणि परिणामी या भारतावर होणारी जी काही आक्रमण आहे यांचा परिणाम या समाजावर होत असताना सगळ्यात जास्त लढा जो द्यावा लागलेला आहे तो या वारकरी संतांना द्यावा लागला. तेव्हा दोघांनीही संघर्ष अविरत ठेवलेला आहे आणि दोघांचंही इतक्या भयानक काळामध्ये अस्तित्व टिकून राहिलं ते फक्त त्यांचं विकेंद्रीकरण, त्यांची समता आणि सर्वांना समान तत्वानं दिलेलं ते ज्ञान आणि परिणामी कुठं का होईना असे ना त्या परंपरेशी प्रामाणिक, त्या परंपरांचे पाईक असणार आहे त्या व्यक्तींनी हा धम्म, हा संप्रदाय अविरतपणे या हृदयामध्ये साठवून ठेवला आणि विशाल अशा अंतःकरणानं पुन्हा तो आजही तितकाच नवीन वाटतो आणि त्याचं स्वरूप नित्य नूतन करण्यामध्ये या विकेंद्रीकरणाचं धोरण, स्वीकारलेलं नाविन्य हे खूप महत्वाचं ठरतं. रामकृष्ण.